हेलो 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 थोड़ा आवाज हेलो 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 रूप पाहता लोचने पाहता मनोने विठ्ठले आवडे मनोने विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय हेलो 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 आपुला तो एक देव करोनी घ्यावा 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 येणे विना जीवा सुख नोये येणे विना जीवा सुख नोये येणे विना जीवा सुख नोये रती माई के दुःखाची जनिते रती माई के दुःखाची जननी रती माई के दुःखाची जनिते रती माई के दुःखाची जननी नाही अधुयंती अवसाने नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती नाश करी आपुली आई अविनाश करी आपुली आई अविनाश करी आपुली आई अविनाश करी आपुली आई लावी मना पीसे गोविंदा तू लावी मना पिसे गोविंदा दे लावी मना पिसे गोविंदा रती माई के दुःखाची जनिते रती माई के दुःखाची जननी रती माई के दुःखाची जनिते रती माई के दुःखाची जननी आई आई अंती अवसान नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान तू कामने कामरणे विसरे कामरने सुंदरे कामने कामरणे विसरे कामने कामरने उत्तमती उरे कीर्ती मागे जीवने कीर्ती माग तम जीवने कीर्ती माग रती माई के दुःखाची रती माई के दुःखाची जननी रती माई के दुःखाची जनिते रती माई के दुःखाची जननी आई आधी अंती अवसान आई आधी अंती अवसान आई आधी अंती अवसान बार कुमारी हो बार कुमारी विठो 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 बार कुमारी विठो बार कुमारी विठो बार कुमारी बार कुमारी बार कुमारी फुला तो एक देव करोनी घ्यावा 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 तेने बिना जीवा सुख नोये तेने बिना जीवा सुख नोये रती माई के दुःखाची जनती हे रती माई के दुःखाची जनती देण वीण जीवा सुख डोळे देण वीण जीवा सुख डोळे रती माई गे दुःखाची जनी
हेरती माई के दुखाची जनती तेने विना जीवा सुख नोय तेने विना जीवा सुख नोय हेरती माई के दुखाची जनती हेरती माई के दुखाची जनती माया जियंती आपसान हा हा नाया दिया दिया बजान बजान नाया दी नाये 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 हे नाये नाये आदि आदि अवसान अवसान नाये आदि
विठ्ठल 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 हॅलो मोकळा करा हॅलो 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 आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे हेरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी अविनाश करी आपुल्या ऐसे अविनाश करी आपुल्या ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे हेरती माईके दुःखाची जनिती नाही अधियंती अवसानी तुका मने का मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती माघे हेरती माईके दुःखाची जनिती नाही अधियंती अवसानी विठ्ठल 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 आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे हेरती माईके दुःखाची जनिती नाही अध्यंती अवसानी अविनाश करी आपुल्या ऐसे अविनाश करी आपुल्या ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे हेरती माईके दुःखाची जनिती नाही अध्यंती अवसानी तुका मने का मरणेची सरे तुका मने का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे हेरती माईके दुःखाची जनिती नाही अध्यंती अवसानी नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगदनीत पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग करू पांडुरंग
तुका बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशु केल्या स्मरण आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोन्यात मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा 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 मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा या वार करी संतांचा या वार करी संतांचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग जगदवंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे असे असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी किम निमित्त आहे कैलासवासी नामदेव पांडू काळे यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्ताने त्यांची पत्नी कौशल्याबाई नामदेव काळे, शिलाबाई साईनाथ गोटे, शोभाबाई चंद्रभान शिंगाडे, सरलाबाई हिरामन शर्मळे, हरणाबाई रायबा होंडे, कल्पनाबाई संजय थोरात आणि मुलगा जालिंदर नामदेव काळे, दत्तात्रय नामदेव काळे, समस्त काळे परिवार काळे वस्ती. विठ्ठल विठ्ठल ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस मरण निश्चित आहे. आपणही दिवसेंदिवस तिकडेच चाललेलो आहे. वहाड दिवस अभिष्ट चिंतन सोहळे होत असताना सर्व आशांद्वारे ज्या व्यक्तीचं कौतुक केलं जात, ज्याचा वहाड दिवस होतो ना त्यानं थोडस डोकं चालवायचं. काय चालवायचं बाबा? की उमर बढ़ रही है, इसका जवाब मौत नजदीक आ रहा है. की म्हणजे वय वाढत चाललं म्हणजे काय होत चाललंय? मरण जवळ येत चाललं. सलामा पारे आयुष्य मोजाया बैसलामा पारी, तुकारे व्यवहारे संसाराच्या. जैसा काळ उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत तसे. आणि म्हणून 2 गोष्टी विसरू नका. काय हो बाबा? पहिली गोष्ट आहे
स्वतःचं मरण विसरू नका. आणि दुसरी गोष्ट आहे, मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. आपण सर्व आठवतो बाबा, पण एवढंच दोन गोष्टी विसरतो. काय विसरतो? माणसं मरणालाही विसरली आणि ईश्वरालाही विसरली. आणि विसरली नसती तर त्या संतांनी दोन प्रश्नच केले नसते. काय? का रे मरणाची नाही आठवण. याचा अर्थ मरणाला विसरली. का रे नाटवती कृपाळू देवासी. पोषितो जगासी एकला पोषितो जगासी. म्हणून संतांना म्हणावं लागलं काय? दो बातों की याद रख जाओ चाहे कल्याण. नारायण निध मौत को दो दो श्री भगवान. बाबा प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून काय करतो? सुखा करता धडपडतो, स्वराचार करतात, नीती बाह्य वागतात आणि तिचे व्यवहार करता. काय कारण हो आजी? आणि तिचे व्यवहार करता काय कारण? त्याचं एकच कारण, माणसं सुखा करता धडपडतात. जसं संशोधन केलं तर माणसं सुखात जगत नाही, सुखाच्या आशेवर जगतात. विठ्ठल विठ्ठल स्वराचार करतात, नीती बाह्य वागतात आणि तिचे व्यवहार करतात. काय कारण? एकच कारण, माणसं मरणाला विसरली. एकदा मरण जर डोळ्यापुढे असलं तर सगळे भोग तुच्छ वाटतात. तुम्ही शेतकरी वर्ग आहे सर्वात. शेतकऱ्याच्या घरामध्ये उंदीर झाले म्हणजे शेतकरी काय करतो? पिंजरा आणतो. त्या पिंजऱ्यामध्ये गुळ शेंगदाणे वगैरे वगैरे ठेवतो. रात्री 12 वाजता तो उपवाशी उंदीर येतो आणि पिंजऱ्यात आत प्रवेश करतो. आत उंदराचा प्रवेश झाला की उंदीर शेंगदाण्याला तोंड लावत नाही. का लावत नाही बाबा? का लावत नाही? त्याला मरण दिसतंय. तसं आपल्याला मरण दिसलं तर गुलाबजाम गोड वाटेल का बाबा तुम्हाला? तसं आपल्याला गुलाबजामुनही गोड वाटणार नाही. तुम्ही किती लोकांच्या प्रेतयात्रा अंतयात्रा पाहिल्या, पण आपली ही अशीच अंतयात्रा प्रेतयात्रा निघल असं अजिबात मनात येत नाही. बाबा येतं का तुमच्या? ओ बाबा उपरण्यावाले बाबा येतं का तुमच्या? असं अजिबात लक्षात येत नाही. साधू संत ते झाडाचं पान पिकतं गळून पडतं, हा नियम आहे. एक भगव्या वेसेचे महात्मा असे रस्त्याने जाता जाता त्यांना दोन गोष्टी दिसल्या. काय? पिकलेलं गळून पडलेलं पान रडत होतं आणि झाड हसत होतं. वृक्ष कैसोनी पत्तर आहे सुनो हमारी हित, एकाएगा एक जाएगा यही है जगत की रीत. अरे कितीतरी तुझ्या सारखे पिकले पडले, वैशाखात नवीन फुटले. याच्याही पेक्षा समर्पित दृष्टांत द्यायचा म्हणजे माळी दादाचा. विठ्ठल याच्याही पेक्षा समर्पित दृष्टांत द्यायचा म्हणजे माळी दादाचा. एके दिवशी माळी दादा फुलं तोडायला बागेत आला. फुलं तोडतोय तेव्हा कळ्यांमध्ये संवाद सुरू झाला. एक कळी दुसऱ्याला म्हणते सावध ग. तो बघ माळी दादा आला. येऊ दे ना मग, तुझं माझं काय नुकसान? आज नाही करू आपलं नुकसान. उद्या सर्व कळ्यांचं फुलात रूपांतर होणार आहे आणि परवाच्या दिवशी माळी दादा आपला असंच मुडकं तोडून देणार आहे. माली आवत देखई कलिया करी पुकार, फुली फुली चुनली कल हे हमारी बार. माणसं जन्मभर सांगत फिरतात, पण कदाचित त्यांच्या जीवनातील अनुभवी असतात की लहानपणी आई वडील मरण पावले. कोणी नव्हतं महाराज, आजीनी सांभाळलं. कोणी नव्हतं महाराज, आत्यानी सांभाळलं, बाबांनी सांभाळलं. अरे जन्म झाल्यावर सांभाळलं. आमचे संत विचारतात तू पोटात होता तेव्हा आत्या नव्हती असता बाळा हे गरबी
गरबी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा. दात नव्हते तेव्हा परमेश्वराने दूध दिले. त्याच्या इतकी काळजी घेणारा जगातही कोणी नाही. लहानपणी बाळाला दात नसतात तेव्हा त्याचा जठराग्नी थोडासा प्रज्वलित झाला की देवाच्या लक्षात येतं की आता याचं दुधावरच भागायचं नाही, म्हणून याला क्लोकेटचं बिस्किट वगैरे सुरू करावं म्हणून दुधाचे दात देतो. त्याचा जठराग्नी पूर्ण विकसित झाला की देवाच्या लक्षात येतं की आता याचं बिस्किट वरच प्रकरण राहिलं नाही, याला भाकरी वगैरे खाता यावी म्हणून भाकरी कायचे दात देतो. भाकरी कायचे दात किती दिवस ठेवतो माय बाप? भाकरी कायचे दात 70, 72, 75, 80, 82 पर्यंत ठेवतो लयत लय. तेथून तेही दात पाडतो. आणि काही माणसं म्हणतात तुमचा देव कृपाळू आहे ना बाबा, तुमच्या देवाला आमचे दात पाडण्यात काय फायदा? दात पाडण्यात नाही फायदा. देवाला माहिती आहे आता हे 82च झालं, हे जवानीतल्या सारखं काही काही खात बस. काय म्हणजे काय हो? गुरुवारच्या बाजारातली काळी पिशवी नाही नाही नाही, काळ्या पिशवीत सफरचंदही भेटतात. विठ्ठल 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 त्याने तुझी काय नाही केली चिंता, त्याने तुझी काय नाही केली चिंता, त्याने तुझी काय नाही केली चिंता, तुझी काय नाही केली चिंता. रायता लवतात बोनी, रायता लवतात बोनी, त्याने तुझी काय केली नाही चिंता, राहे त्यानंतर आठवणी. म्हणजे काय? दो बातों की याद रख जाओ चाहे कल्याण, नारायण निध मौत को दो दो श्री भगवान. प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून काय करतो बाबा? सुखासाठी धडपडतात. तुम्ही आम्ही सगळे सुखासाठी धडपडता. जसं जर संशोधन केलं तर माणसं सुखात जगत नाही, काय सुखाच्या आशेवर जगतात. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, जनैक मुक्ती आता नाही केला, सुखाची आशा जन्म गेला, इंदता तिचा पुन्हा पावला, माया विसरला जीव माझा, माया विसरला जीव माझा, माझे जोई कनेल ती कोणी, माझे जोई कनेल ती मग माणसं सुखासाठी प्रयत्न करतात, ते अख्खं मार्केट दुःखच आहे. दुःख बांधावरी कोणी
बांधावडी आया संसार सुखाचा विचार नाही कोटे सुख नाही कोटे आलिया संसारी वाया हो बरी घेऊ नका मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐके जलक कवनाची श्रवणी सुख निद्रांतुरणी इंगळाच्या ठिकाणांच्या बाजे. अरे मग सुख कोटे आहे फक्त संतांनाच माहिती आहे. नको पुण्याच्या गप्पा मारू. एक 10 पैसे चंद्रभागेत टाकले म्हणजे गावात आल्यावर 100 वेळा सांगतो. तशी नाही आंघोळ केली मग 10 पैसे टाकले. जो आला त्याला भेटतो आणि काय सांगतो तशी नाही आंघोळ केली मग 10 पैसे टाकले. त्याच्यासोबत गेलेला वारकरी होता. तो म्हणाला हो तू 10 पैसे टाकले ना. हो माझ्या समोर टाकले. पण आपण दोघंही बारीला लागलो तेव्हा गरुड खांबाच्या पुढं पुण्या गावचं कांजीच्या कपड्यावालं होतं. त्याच्या सदऱ्याच्या खिशातली अर्धी 100ची नोट ती बाहेर आलेली होती. ते तुझ्या हाताने इकडे तिकडे बघून तुझ्या बोटाच्या चिमट्याने ओढून तुझ्या खिशात घातली. हे सांग ना गावात. हे फक्त इथं हे सांग ना गावात. म्हणजे 99 रुपये 90 पैशाचं पाप लपवतं आणि 10 पैशाचं पुण्य चातुर्मास सांगत फिरतं. पण जरी सांगत असेल की त्याचं मन सांगत असतं की तू 99 पट पापी आहे. मन जाने पापा. तसं आपला खरा बाप कोणी आपल्या आईला माहितीये. तुका म्हणे माये बापा. हे जसं आहे ना तसंच ते. हे जसं तसं आहे ना. सुख कोटे आहे फक्त संतांनाच माहिती आहे. श्री संत तुकोबर आहे. त्या काळचे संत कोणते हो. वाऱ्या हाती माप चाल गजनाज. 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 कीर्तिमुखी गात नारायण. कीर्तिमुखी गात नारायण. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे कीर्ती मुख त्यांचे नारायण. आणि तो देहूला गेला. श्री संत तुकोबराच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तो महाराजांना म्हणाला महाराज मी खूप लांबून आलो. खूप दुरोने आलो. दुरोनी आलो मी गा. दुःख झाले दारोनी. दुरोणी आलो मी गा. दुःख झाले दारोणी. होते ती कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले विनवित तू दुरोनी आलो मी गा. दुःख झाले दारोनी. या वया तवरी होतेची कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दारुशन. विनवितो तुका तुम्हा संता दोन्ही कर जोडोनी. तो म्हणतो महाराज मी खूप लांबून आलो पण माझ्या जीवनात सुखाचा लेशही मिळाला नाही. महाराज म्हणतात
सुख हवंय का तुला? हो. काय करावं लागेल? अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एक देव करून घ्या. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला एक देव करून घ्यावा. आपुला तो 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 एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नाही. तेने विना जीवा सुख सुख नाही. तेने विना जीवा तेने विना जीवा सुख नाही. ए रती माई के दुःखाची गणती. ए रती माई के दुःखाची गणती. तेने बिना जीवा सुख नाही. तेने बिना जीवा तेने बिना जीवा सुख नाही. रती माई के दुःखाची गणती. रती माई के दुःखाची गणती. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नाही. तेने विना जीवा सुख नाही. तेने विना जीवा सुख नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नाही. तेने विना जीवा सुख आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे. हे रती माई के दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसानी. मग प्रत्यक्ष वर्धमान प्रत्येक क्षणाला वाढत जाणार सुख आहे. म्हणून परमार्थामध्ये ठिकठिकाणी सर्व सर्व सुखाचे सुखाचे आगर बापर कुमादेवी वर. हे बापर कुमादेवी वर. बापर कुमादेवी वर. सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर. बापर कुमादेवी वर. बापर कुमादेवी वर. हे सर्व दुःखाचे आगर स्वाभुपा विठ्ठलवर. सर्व दुःखाचे आगर मने नाही सोनार. सर्व दुःखाचे आगर जनिवार तारंगर. सर्व दुःखाचे आगर जनिवार तारंगर. सर्व दुःखाचे आगर स्वाभुपा विठ्ठलवर. सर्व दुःखाचे आगर मने नरारी सोनार. सर्व दुःखाचे आगर जनिवार तारंगर. सर्व दुःखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. तुका म्हणे माझे हेती सर्व सुख. पाही न श्रीमुख आवडीने. तुका म्हणे काही न मागो अनिक. तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व सुख म्हणजे काय हो? असं तस्य संत शैव सर्व प्रवत्य सर्वतज्ञाना. त्याला म्हणतात सर्व. आणि म्हणून
एका एका इंद्रियाला तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याला सर्व सुखाचार का म्हणतात. तात्पुरतं सुगंध असेल तर फक्त नाकाला सुख आहे, कानाला नाही. शब्द गायन असेल तर फक्त कानाला सुख आहे, जिभेला नाही. जिलेबी असेल तर फक्त जिभेला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श असेल तर फक्त त्वचेला सुख आहे, इतर त्वना नाही. म्हणून एका एका इंद्रियाला तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याला सर्व सुखाचे आगार का म्हणतात. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, वाचेला सुख आहे तुम्ही एका रे काना माझ्या विठोबाचे गुणगाना. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. त्याकरता तो एक देव आपला करून घ्यावा. म्हणजे मराठी व्याकरणामध्ये 9 सर्वनाम आहे. तो ती ते हे जो कोण काय आपण स्वतः या 9 सर्वनामामध्ये तो ती ते हे दूरदर्शक सर्वनाम आहे आणि हा ही हे संबंधी दर्शक सर्वनाम. हा संबंध तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे कारण की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अनुभव घेतलेला आहे. चित्त तो चित्त हा, चित्त ती चित्त तो, हे आला की ते येतात. सुंदर ते ध्यान मग आवडे निरंतर हेची आवडे निरंतर हेची ध्यान. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. तो आला की हा येणारच. ते जवळचं ते लांबचं हे जवळचं. मग चित्त आलं जित्त ते चित्त हे, ते दूरचं ते दिल्लीचं पंतप्रधान हे बाजीराव पाटील जळगावचं. म्हणजे काय तिथं एक शब्द आलेला आहे काय, एकम बहुश्याम प्रजयते एकाकी नन्मत तस्मात एक लंटेचिया. म्हणून कार्यक्रम संपल्यावर घरी जाऊन काय करा, माय बाप दोन्ही जीवेची मारावे, रामासी त्यागावे गाईसी वदावे, भजन करावे गाढवाचे विठ्ठल विठ्ठल विठाल विठाल. काय सांगितलं, माय बाप दोन्ही जीवेची मारावे, रामासी त्यागावे गाईसी वदावे, भजन करावे गाढवाचे. तुम्ही म्हणत असाल बाबा दरवर्षी येत जा आमच्या गावाला, खूप चांगलं सांगतात. चांगलं सांगतात म्हणजे इमारामश्री असं ते लक्षात घ्या. काय बंगार कांतवा द्वारकात राया, केल्या विधीन नरकात राया, जोन सापडे नरकात राया. याला श्लेष अलंकार म्हणतात. याची यमक सारखी पण अर्थ वेगवेगळा होतो. काय तीर्था कधी न गेला पावलान, तया हरी कधी नक पावलान, गृही कधी न जाता पावलान, भर्या तया काढती पावलान. विष्णूशी आवडे एकादशत, चंद्राशी आवडे एकादशत, अग्निशी आवडे एकादशत. म्हणजे काय सर्व एकादशत म्हणजे काय, विनोबा भावी सारखी संत होऊन गेली महाराज, गोहत्या बंद करणारी. आणि तुम्ही आम्ही कथा कीर्तनात सांगतो या गायीशी वदावे, या गायीशी वदावे. कोणत्या गायीशी वदावे, वासना वडाळ गाय गड्या, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गड्यानो, वासना वडाळ गाय. हनुमोडा बाप्पा हनुमोडा बाप्पा, हनुमोडा बाप्पा हनुमोडा बाप्पा. या गायीशी वदावे भजन करावे गाढवाचे. गाढवाचे म्हणजे शब्द प्रयोग आहे. रात्री दिसला नाही कीर्तनाला येणार होतो रे बाबा, पण जेवण झाल्यावर डोकं उशीवर टेकलं, तशी गाढ झोप लागली तर पाटे 9लाच जागाली. असं गाढवाच्या श्रद्धेने भावनेने भजन करावे. म्हणजे काय, माय बाप दोन्ही जीवेची मारावे. याच्या ही पैकी सोपं सांगतो. काय माय ही ममता आणि लोभ हा बाप, माय बाप दोन्ही जीवेची मारावे, पायते वंदावे बायकाचे. बायकाचे म्हणजे पत्नीचे नाही, मग येथे विग्रह आलेला आहे. पायते वंदावे बा एकाचे विठ्ठल विठ्ठल विठाल विठाल विठाल. तो एक देव पुढे देव धातूपासून जन्माला आलेला आहे. ती व देवती नाम प्रकाश. याला जर देव म्हणत असेल तर लाईटला देव म्हणा, नाही ते बटनवर आधारित आहे.
चंद्राला देव म्हणा, नाही चंद्राला ही एक पुराणी ताकद आहे. सूर्याला देव म्हणा, नाही सूर्याला ही एक पुराणी वीज आहे. म्हणून काय येत भयात वापी वापयन सूर्य तपस्वी चंद्र भयात. ज्याच्यामुळे सूर्य ही तपस्वितो, मग बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं, मग काही केलेले देव बघा आणि काही झालेले देव बघा. ते तुम्ही आजीबाई सणाचा दिवस असतो तेव्हा आजीबाई बांधाने जातात, आजीबाईचे देव असतात, आजीबाई शेंदूर लावतात आणि उरलेले बोट काय लुगड्याला नाही पुसत, मग शेजारच्या दगडाला. दुसरी आजी येते तिला वाटते 2 देव असावेत, उरलेले बोट तिसऱ्या दगडाला. तिसरी आजी येते तिला वाटते 3 देव असावेत, उरलेले बोट 4थ्या दगडाला. चालले आमचे देव वाढत. म्हणून काय झालं, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजित होते खेते, आपुल्या पोटा दिरडते मागते सीते अवधान. अरे एवढ्यावर जर खुश ना कर तर काय बाळ सारखं सारखं रडतय, काही केलं ना थांबाना. मग काय कर, एक म्हातारी आजी काठी टेकत टेकत आली. काय ग बाई बाळ सारखं सारखं रडतय, मग काय कर, काय चतकुर भाकरी घे, त्याला तव्याचं काळं लाव, 2 बिबे घे, तांब्यात पाणी टाक आणि त्याच्यावरून उतरून चौरस्त्यावर नेऊन टाक, होईल बघ फरक. आता या चांबड्याच्या तुकड्यावर आणि चतकुर भाकरीवर जो देव खुश होईल तो तुम्हाला आम्हाला श्रीखंड बासून द्यायला का कमी करेल. म्हणजे आपुल्या पोटात रडते मागते सीते अवधान, नाहीतर मुलाला बाप कळाव, नाहीतर गडगंज श्रीमंती. बाळू बापाचं बोट धरून यात्रेला निघाला. बापाने विचारलं बाळू काय पाहिजे. बाळू म्हणाला चावीचा स्कूटर, पतंग, गोट्या, बिस्किट ही सर्व इत्यादी सर्व 100 रुपयाची वस्तू खरेदी केली. आणि तोच बाप 60-65चा झाला आणि तोच बाळू बाळासाहेब 30-35 झाला. एके दिवशी बाप म्हणाला बाळासाहेब मी तुमच्यावर प्रसन्न आहे, काय लागतंय ते बोला. बाळासाहेब म्हणाले बाबा तुमचा आता पिकलेला पान झालेला आहे, तुम्ही केव्हा गळून पडाल याचं सांगता येत नाही. आता ती तिजोरीची चावी आहे ना तीच माझ्याकडे आणा. आता कळाला खरा बाप विठ्ठल विठ्ठल सुख कळण्यात आहे. दर्शन शब्दाचा अर्थ होतो ज्ञान, त्याचं ज्ञान व्हावं. पहिली पायरी श्रवण, श्रवणाने ज्ञान, ज्ञानाने दर्शन, दर्शनानंतर प्रवेश. हे मानावंच लागल. नाहीतर एक द्वारकेला उदास होऊन बसलेला होता. एकाने चौकशी केली का उदास होऊन बसला रे बाळा, भूक लागली. हॉटेलमध्ये जा ना, 1 रुपया नाही. तुझ्यासारखे बरेच सल्ला देणारे येऊन गेले. तुझी फुकट जेवणाची सोय होईल. कोठे, नांदगाव इथून निमगाव रस्त्याला. निमगाववरून तो इथपर्यंत आला आणि ते डवळ्या कपड्याचे बोवा कोठे जातात ते बघितलं आणि डवळ्या कपड्याच्या बोवांमध्ये शिरला आणि महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसला. अशा वेळेस दोघही विचार करत नाही. महाराजांना वाटतं घर मालकाचं कोणी असेल आणि घर मालकाला वाटतं महाराजांच्या सोबतच असेल, पण जेवतं ते तिसरंच. म्हणजे मग नाशिकला माहिती झाली, नांदगावला श्रवण झालं, इथं जेवायला मिळतं याची खात्री पटली, सुख. आणि जेवण झाल्यावर ढेकर दिला, याचं नाव सुख. विठ्ठल 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 नाही आधी अंती अवसानी. हे आधी नाही, अंती नाही, अवसानी नाही. हे नाही क्रियापद तिन्ही ठिकाणी लावा. आधी नाही, अंती नाही, अवसानी नाही. जे आधी नसतं ते अंती नसतं, ते अवसानी नसतं, ते मध्येच भासतं. म्हणजे नाही आधी अंती अवसानी. मग तुम्ही काय करणार. अभंगाचं 2रं चरण. हे रती माई के दुःखाची जनाची, हे रती माई के दुःखाची जनाची, आय रती माई के दुःखाची जनाची, हे रती माई
रती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी माया. माया शब्द ब्रह्मांच्या सापेक्ष येतो. सासू मरण पावली म्हणजे तिची मुलगी ही रडते आणि तिची सुन ही रडते, पण दोघींचा रडण्याचा जमीन आसमान इतका फरक असतो. तिची मुलगी रडते आई गेली म्हणून, आणि तिची सून रडते काय कोण म्हणलं कटकट गेली म्हणून. नाही नाही, इकडच्या सुना चांगल्या असतील, पण आमच्या नांदगाव कडलं चालू आहे. आता सगळं कीर्तनात नांदगाव कडलं चालणार आहे. इकडच्या सुना चांगल्या असतील आणि नाही रडलं तर बाकीच्या माईला आक्षेप घेतील ना. होतं का तिच्या डोळ्याला पाणी? तिच्याच मनात होतं ही कायमची गेली पाहिजे, चंद्रभागेत बुडून मेली पाहिजे. आता ही 4 महिने जर्सीच्या गोट्यात होती, हिची चर्चा चालू आहे. असं कोणी काही म्हणू नये याकरता मोले घातले रडाया नाही असो आणि माया. म्हणजे असो आणि माया म्हणजे अंतकरणात प्रेम ही नाही, डोळ्याला अश्रू ही नाही, आणि अंतकरणात माया ही नाही. माया म्हणजे दादा राम प्रभूला लक्ष्मणाने 5 प्रश्न विचारले. दादा माया कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, वैराग्य कशाला म्हणतात, आणि तुमची भक्ती कशी प्राप्त केली जाते. त्यापैकी मायेची व्याख्या सांगतात. मय और तूर ते जीव सुखानी, मी आणि माझ्यत्व तू आणि तुझं हे देतय ना. नाहीतर काय. एक बाजारचा दिवस होता. एकाने मैना नावाचं पाखरू आणलेलं होतं आणि एकाने शेळी आणलेली होती. ते मैनावाल्याजवळ ते मैना करायचं, आणि कोणी दिसलं की चकित होऊन मैना करायचा. कोणी पाहिलं की ₹1-2 टाकायचं. आणि त्या दिवशी शेळी आणलेली होती एकाने. ती शेळी मेमे करायची आणि शेळीवाल्याजवळ ₹250 गोळा झाले दिवसभरात. आणि तीच शेळी कसायाने विकत घेतली आणि दुसऱ्या दिवशी कत्तल खाण्यात मान तोडण्यात आली. असं का झालं तर कबीरजी सांगतात, मैना कहा मोल भयो 10-20, अरे बकरी ने में का तो कबीर कटायो शेष. विठ्ठल 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 विठोबा रखू माई, विठोबा रखू माई. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हनुमान की जय. नमः पार्वती पतये हर 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 हर. ए रतिमाई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. येत व्रजत गोपिका नाम. येत व्रजत गोपिका नाम या बाबतीमध्ये दृष्टांत दिला जातो गोकुळातला. फार पागल झालेले होते गोविंद घ्या, हे फार पागल झाल्या होत्या. दही घ्या दूध घ्या असं नव्हत्या म्हणत. मग काय म्हणत? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तबत वाजती
प्रगट झालेल्या होत्या. त्यांना त्याचं पीस लागले होतं ना. कोणत्या भगवंताचं पीस लागलेलं होतं? मग काय, पहाटेची वेळ होती. एक मुरलीचा ध्वनी कानी आला. आहारे सावळ्या कैशी वाजवली मुरली, मुरली नोहे केवळ भान, तेने हरला माझा प्राण. म्हणजे काय, एक वेशभूषा करता निघाली. काय, ते गाईचं वासरू होतं ना, ते म्हशीला जोडलं. दिवानी बनी मे दिवानी बनी. मग काय झालेलं होतं, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. मग 4 तरुण समुद्राच्या काठाला पोहायला गेले. त्यातलं एक गट्टांगळ्या खाऊ लागलं. तिघ म्हणाले, मरतोय तू आता, बुडतोय. घे देवाचं नाव. कोण्या देवाचं नाव? गणपती उत्सवात सहभागी व्हायचं ना, मग घे गणपती बाप्पाचं नाव. त्या बुडणाऱ्या तरुणाने काकुलत्याला येऊन म्हणाला, गणपती बाप्पा वाचवा मला, मी मरायला लागलो. तेव्हा गणपती बाप्पा क्षणार्धात प्रगट झाले आणि काठावर डिस्को नाचू लागले. तो बुडणारा तरुण म्हणाला, बाप्पा तुम्ही तेथे काय नसतात, मी येथे बुडायला लागलो. गणपती बाप्पा म्हणाले, अरे बेटा, यावर्षी थोडासा बदल केला रे बाळा. दरवर्षी तुम्ही मला बुडावतात आणि काठावर डिस्को नाचतात. यावर्षी तू बुड, मी नाचतो. म्हणजे जो मला तसा, मी त्याला तसा. मग काय, आपल्याला जर उत्तम प्रकारची कीर्ती शिल्लक करायची असेल तर काय, अभंगाचं तुका म्हणे मयक मरण तिसरे, तुका म्हणे एक मरण तिसरे, तुका म्हणे मरण तिसरे, तुका म्हणे मरण तिसरे, तुका म्हणे एक मरण तिसरे, तुका म्हणे
अवधान नाही
उत्तम नाही अध्यांती अवसान नाही अध्यांती अवसान करत माये दुःखाची हे रती तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे किरती मागे हे रती माईके दुःखाची जनी ते नाही अध्यंती अवसानी. ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा माय बाप. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. ज्याला माय नाही त्याला मायेची किंमत विचारा. आपल्या दारात जर आपला बाप बसलेला असताना आपल्या दारात जर आपला बाप बसलेला असला ना तर आपल्या घराकर कोणाची वाकड्या नजरेने पाहायची हिंमत होत नाही. कारण की आपला कसा काय ना म्हातारा बाप बसलेला असतो ना. तुम्ही जिवंत असल्यावर जिवंतपणे बापाला चांगलं दोन शब्द चांगले बोलत जा. दोन शब्द चांगले बोलत जा. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जर तो आपला बाप जर 10 दिवस जगणार असेल ना तर तो अजून 10 दिवस वाढवा जगन. म्हणून एवढंच एक प्रार्थना करतो, सगळ्यांनी मायबापाला जीव लावा. कैलासवासी हरिभक्तीपारायण नामदेव पांडू काळे यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त या ठिकाणी जमलेले मृदंगाचार्य हबाप वैभव महाराज सुरसे तेही या ठिकाणी उपस्थित राहिले. गायनाचार्य आमचे गुरुवर्यांसारखे हबाप श्रावण महाराज बनाळे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी गायनाकरता उपस्थित आहे. सर्वांचे मी आभार मानतो. आणि कल्याबाई नामदेव काळे, शिलाबाई साईनाथ गोटे, शोभाबाई चंद्रभान शिंगाडे, सरलाबाई हिरामन शर्माळे, हरणाबाई रायबा हुंडे, कल्पनाबाई संजय थोरात आणि जालिंदर नामदेव काळे, दत्तात्रय नामदेव काळे, समस्त काळे परिवार, काळे वस्ती आणि कीर्तनासाठी जे लागतंय ते साऊंड सिस्टीम वाले दादा, मी त्यांनाही खूप धन्यवाद देतो. त्यांनी खूप चांगली साथ दिली. आणि तुम्ही सर्वजण एवढ्या वेळ बसले, मी तुमचेही आभार मानतो. प्रत्येकाने गळ्यात तुळशीची माळ घाला आणि मायबापाला जीव लावा. एवढं सांगून मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली. पाया पैकी